चला मग मित्रांनो, तुमचं सगळ्यांनी यूट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत करीत आहे. चला मग मित्रांनो, आज आपण जाणार आहेत करून किंवा जांभळे भेटतात ते पाहू, त्यासाठी आपण चाललेले होण्यासाठी. मग चला मग चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका. चला मग मित्रांनो, धन्यवाद. आपण जाऊया, बघूया काय काय भेटत आहे आज. तुम्ही समोर बघू शकतात आता गोविंदराव निघालेले अवजारासाठी या वावरामध्ये. बघा हे वावर आहे, त्यांच्या शेजारी भात पेरलेले आणि कडेला अशा प्रकारे नांगराचे राहिले. मग ते नांगरण्यासाठी आलेले आणि आपण आता जाणार आहे जरा म्हणलं गावाच्या शेजारी जंगल आहे थोडासा, त्या जंगलामध्ये काय काय भेटते ते पाहूया आपण. आणि आपल्याला बघू करवंद वगैरे थोडीफार भेटले तर मग नेऊया, नाहीतर मग चाळीची भाजी वगैरे काय असं भेटलं तर घेऊन जाणार आहेत आपण घरी. चला मग आपण जाऊया पुढं, बघू. तुम्ही बघू शकता खूप असा मोठा जंगल आहे. बघा अशा प्रकारे मोठमोठी झाड आहेत आणि आपण जाणार आहेत. आणि चला रस्त्याला काय काय भेटते पाहूया. भरपूर अशी आंब्याची झाड आहेत, पण आंब काही संपून गेलेत आता पूर्ण जून महिना चालू असल्यामुळे मग आंब्यांचा सीजन आता संपत आले. करवंदांचं पण सीजन संपत चाललेले, जांभळांचं पण संपत आले. बघू आपण एंडिंगला भेटतात का करवंद, ते आपण बघण्यासाठी जाणार आहेत. कारण आता सीजनमध्ये पूर्ण जून महिना आपला मे महिना पावसामध्ये गेल्यामुळं आपल्याला काय खायला भेटलेलं नाही. आता आपण बघू आपल्याला किती करवंद भेटतात. आणि अशा प्रकारे आहे इकडचं वातावरण बघा. आणि समोर आहे मित्रांनो, हा गाव आहे आजनवळी गाव. आणि डोंगराला असं भरपूर असं धुक्याची चादर पसरलेली आहे. बघा पाहू शकतात, पूर्ण अशी डोंगराला धुक्याची चादर आहे. अशा प्रकारे धुकं भरपूर आलेले. आपण सकाळ निघालेले तरी 10 वाजे आले असतील. आता आपण ह्या रस्त्याने खाली चाललेले. आणि रस्ता पण असा चांगले आता पण या रस्त्याने आता जाणार आहेत खाली बघण्यासाठी करवंद वगैरे. आपण बादली आणलेले, बघू बादली भरून भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. करवंद मित्रांनो तुम्ही बघू शकतात, भरपूर अशी करवंदाची पिकलेली अशी आपल्याला एक झाड भेटलेले हे बघा. पण मग जरा आंबट आहे. आपण काय आता आंब खाऊन बघितले ते आंबट लागले. आपण पुढे बघणार आहेत. चला मग पुढे बघूया. कारण जेणेकरून आपल्याला एक बादलीभर तरी भेटा पाहिजेत आपल्याला. अशा प्रकारे तेव्हा आपण आता झाडाची पाला घेणार आहेत, कारण जेणेकरून आपली बादली खराब न होऊ ठिकाणी ते आपण पाने लावणार आहेत बादली. हे बघा अशा प्रकारे हे बघा एक पान लावलेले. अशा प्रकारे एक पान असं लावून घ्यायचं, मग त्याच्यावरती करवंद ठेवायची. कारण जेणेकरून साईडला याला चिक माखू नये म्हणून आपण हे पाण्याचा उपयोग केलेले. हे बघा अशा प्रकारे आपण पान लावून घेतलेले. आता आपण करवंद शोधणार आहेत कुठं जास्त पिकलेली असली तिथं. बरीच अशी झाड आहेत, पण मग काही असे जून महिन्यात चालू झाल्यामुळे सगळी करवंद पडून गेलेले आहेत. आणि आपण थोडीफार घेणार आहेत बादली भरतपर्यंत थोडी जमा करून घेणार आहेत आपण, म्हणजे मग जेणेकरून आपली बादली भरून जाईल. हे बघा चला मग तोडायला सुरुवात करूया. हे बघा
दोन चार सापडलेत आपल्याला. चला पुढे बघूया. हे बघा भरपूर असे मोठमोठे तिथं. तुम्ही समोर बघू शकता. हे बघा भरपूर अशी पिकलेली आहेत बघा. ही बघा आणि ही पिकाची बाग आहे ती कच्च्या जरा. आणि आता आपण ही तोडणार आहे. आधी खाऊन बघू गोड आहे का आंबट आहे. गोड आहे. आणि कच्चं पण तोडलेले आपण. हे बघा हे आहे कच्चं आलेले. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपली एवढी झालेली आहेत आणि अजून आपल्याला बघा तोडायच्यात. मग तुम्ही पण या तोडायला. तुम्ही पाहू शकता बघा बरं. आपण एवढी करून आता तोडल्यात. आता आपण घरी निघणार आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो धन्यवाद.